आपण प्रोबॅबिलिटी मध्ये परम्युटेशन वर बोलत होतो. लास्ट टाइम मी तुम्हाला फॉर्म्युला एक सांगितला हा मागच्या लेक्चर मध्ये, आणि त्याला डायरेक्ट कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. अजून काही उदाहरणं बघूयात आपण याच्यावर. जर का 10p4 असेल म्हणजे किती, 10 पैकी 4, राईट. म्हणजे किती, 10 पैकी 4 म्हणजे किती, 10, 9, 8 आणि 7, राईट. असंच ना की 4 घरं भरायची आहेत आणि ऑप्शन आहेत तुम्हाला 10 जण. म्हणजे काय, पहिल्या घरामध्ये 10 जण येतील, एक बसून जाईल. दुसऱ्या घरात 9, एक बसून जाईल. तिसऱ्या घरात 8, एक बसून जाईल. 7, चौथ्या घरामध्ये 7. याला जर का तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तरी तेच नाही. फॉर्म्युल्यामध्ये आपण इथं बाजूला लिहूयात. काय होईल, 10चं फॅक्टोरियल आणि इथे छेदामध्ये 10 वजा 4 म्हणजे किती, 6चं फॅक्टोरियल, राईट. आता 10चं फॅक्टोरियल मी अशा पद्धतीने लिहू शकतो का, 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6चं फॅक्टोरियल पुढे येणारच आहे जशाल तसं, राईट. हे इथे आणि छेदामध्ये काय, 6चं फॅक्टोरियल. कटलं की हो हे 6चं फॅक्टोरियल, 6चं फॅक्टोरियल कटलं ना. मग उरलं किती, 4च घरं उरली आहेत आपल्याला. इथं तेच त्यांनी दिलेले आहे डायरेक्ट, राईट. मग अजून एक ऑप्शन, अजून एक घेऊया. 12 पैकी 2 म्हणजे 2 घरं आहेत, 12 जण भरायचे आहेत. केव्हा, परम्युटेशनसाठी, ठीक आहे. असा सेम कॉम्बिनेशनचा पण एक आहे फॉर्म्युला, मी एकदा सांगेन तुम्हाला. त्याच्यानंतर डायरेक्ट कसं करायचं हे सांगणार आहे, राईट. काय, 2 घरं आहेत, पहिल्या घरामध्ये 12 जण जातील, दुसऱ्या घरात 11 जण जातील. आयोगाने ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. आयोगाने याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या एकाच थेरीवर विचारलेला आहे क्वेश्चन तुम्हाला, ठीक आहे. अजून एक तिसरं जर का घ्यायचं झालं तर 15p6 असेल म्हणजे काय, 6 घरं भरायची आहेत, राईट. किती जण आहेत, 15, 14, 13, 12, 11 आणि 10, राईट. कसं होणार ते कळालं. पुढे बघा, आता आपण यानंतरचं एक गोष्ट बघणार आहोत. तर ती म्हणजे ती गोष्ट आहे रिपिटेशनची, राईट. रिपिटेशनची बघा, आपण मागच्या लेक्चर्स पासनं एवढं पार्ट्स तयार करून झालेत आपले. बघा हे एवढे. सगळ्यात पहिले तुम्हाला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय सांगितलं. मग फॅक्टोरियलची कंडिशन काय असते ती सांगितली. अँड आणि ऑर मध्ये कसा फरक ओळखायचा, काय असतो त्यांचं नेमकं. आणि जर का असेल कप आणि बशी दोन्ही पण पाहिजेत मला, मग त्याच्यासाठी आपण कपांसाठी किती ऑप्शन आहेत आणि बशींसाठी किती ऑप्शन आहेत ते चेक केले. मग म्हणालो आपण कप किंवा बशी, एक तर कपच घे किंवा मग बशी घे, दोन्ही एकत्र जमणार नाही. मग कपांसाठी किती ऑप्शन होते, 4, आणि बशींसाठी किती ऑप्शन होते, 6, राईट. आलं लक्षात, ठीक आहे. मग असे 4 आणि 6 मिळून 10 गेले. मग आपण कमीत कमी जास्तीत जास्त काय असतं, कसं असतं ते एकदा समजून सांगितलं. परम्युटेशन काय असतं मी एकदा ते सांगितलं. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की आपण आता बघूयात रिपिटेशन्स काय असतात. रिपिटेशन म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. की रिपिटेशन कसे, का वगैरे त्याच्यावरची गणित मी घेणारच आहे. पण आधी नेमकं रिपिटेशन कसं असतं, काय असतं नेमकं, ती गोष्ट एकदा बघून घेऊयात. समजा माझ्याकडे 2 जण आहेत, ए आणि बी. यांची मला काय करायची, अरेंजमेंट करायची. काय करायची, अरेंजमेंट. मी काय करेल, ए एकदा घेईल, बी एकदा घेईल, बी किंवा मग ए घेईल, राईट. एक तर मी पहिल्या जागेवर ए ला बसवू शकतो, नाही तर बी ला बसवू शकतो, किंवा बी ला बसवू शकतो, ए ला बसवू शकतो. झालं. समजा आता माझ्याकडे 3 जण असतील, राईट. जर का मी इथे रिपिटेशन केलं, समजा इथे रिपिटेशन केलं, मग काय झालं, ए ए ए आणि ए. समजा बीच्या जागी जर का मी दुसरा एच पकडलाय तर काय झालं, पहिल्या जागी ए बसला हा वाला, दुसऱ्या जागी ए बसला हा वाला, परत हे ए आणि एच. म्हणजे काय झालं, इथे एकच कंडिशन झाली ना, ए दिसतोय, इथे पण एच दिसतोय. म्हणजे डबल मोजायचं कमी नाही, मी त्याला काय मोजणार, इथं जरी मला 2 वेगवेगळे दिसत असले तरी मला इथे काय दिसतोय, एकच दिसतोय. समजा माझ्याकडे 3 जण असतील, कोण आहे, ए बी आणि सी जण आहेत. आता मला यांची वेगवेगळी अरेंजमेंट करायची. मग काय होईल,
मी पहिल्या ठिकाणी ए बसवेल, मग बी, मग सी, किंवा ए सी बी, नाहीतर बी ए सी, बी सी ए, सी ए बी. थोडंसं तुम्हाला हे लेंदी वाटेल, पण लक्षात घ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. एकदा ह्या माइंडमध्ये बसल्या ना की मग जाणार नाहीत. राईट, बी ए झालं. यापेक्षा वेगळी काही कंडिशन असू शकते का? नाही असू शकत. सुरुवातीला दोनदा ए बसवलाय, मग दोनदा बी बसवलाय, मग दोनदा सी बसवलाय, मग बी सी सी बी, ए सी सी ए, ए बी बी ए झालं. 6 कंडिशन्स तयार झाल्यात. किती कंडिशन तयार झाल्यात इथे? 6 कंडिशन तयार झाल्यात. राईट. समजा आता मी याच्यामध्ये 2 जण रिपीट केले, म्हणजे 2 जण सारखे ठेवले, ए ए आणि सी. आता जिथे जिथे बी लागलेला आहे ह्या ठिकाणी मी तिथे तिथे एच टाकणार. बघा आता काय होईल, ए ए सी पहिल्याला, दुसऱ्याला ए सी ए, मग ए ए सी, परत ए सी ए. बघा इथे आलं लक्षात. नंतर जिथे ह्या 2 ठिकाणी बीच आहे मला तिथे एच लावायचा आहे, म्हणजे काय, सी ए ए आणि सी ए ए. बघा ए सी सी आणि हा ए सी सी, हा काय झाला, एकच झाला. ए सी ए आणि ए सी ए हा मिळून काय झाला, एकच झाला. दिसताना जरी मला दिसत असले तरी अरेंजमेंट तर सारखीच दिसते ना, बरोबर आहे. एकदा ए ए सी बसले, चला ठीक आहे. दुसऱ्यांदा ए सी ए बसले, ठीक आहे. परत ए ए सीच बसले, अरे नाही मी हे आधी बघितलेलं आहे, मग मला हे नको. बरोबर आहे, हे एकदा झालंय ना, रिपिटेशन झालं, मोजायचे नाहीत आपल्याला ते. बरोबर. मग ए सी ए झालं आणि सी ए ए. अरे हे तर सलग 2दा तसंच बसतात, नाही जमणार. एकच, म्हणजे आता सगळ्यांचे मिळून अरेंजमेंट किती झालेत माझ्याकडे, ह्या 3 झालेल्या आहेत. बरोबर आहे. सेम आता थोडंसं लेंदी होईल, माफ करा त्याच्यासाठी, पण समजणं गरजेचं आहे तुम्हाला की जर का आता माझ्याकडे 4 जण आहेत, ठीक आहे, ए बी सी आणि डी. राईट, ए बी सी डी आहेत. पहिल्या याच्यामध्ये काय होईल बघा, इथे खाली लिहितो थोडंसं, ए बी सी डी. राईट. मग ए बी डी सी, मग ए सी बी डी, ए सी डी बी, मग येणार इथे ए डी बी सी, ए डी सी बी. राईट. असेच जर का तुम्ही प्रत्येकाची लावत गेलात, राईट, आता दाखवण्यासाठी ते लेक्चर खूप मोठं चाललं जाईल, पण असे जर का तुम्ही करत गेलात तर ते येतील 24. राईट. आणि जर का मी तुम्हाला सांगतो, तुम्ही होमवर्क म्हणून करून बघा, याच्यामध्ये 3 जण कॉमन ठेवा, ए ए ए आणि मग डी. राईट. म्हणजे बी आणि सी ला सुद्धा आपण एच लावायचं. राईट. लक्षात येतंय काय केलं आपण? बघा आता इथे काढून दाखवतो, थोडासा वेळ जाईल, काही हरकत नाही, पण तुम्ही करताल की नाही मला शंका आहे, पण मला इथं तुमच्या ज्यांना समजणार नाही त्यांच्यासाठी करून दाखवायचंय. हवं तर तुम्ही लेक्चर पुढे पण घेऊ शकता किंवा काही पण करू शकता, नो इश्यूज. बघा बी ए सी डी, बी ए डी सी. राईट. बी सी ए डी, बी सी डी ए, बी डी ए सी, बी डी सी ए. राईट. याच्यापेक्षा वेगळी कंडिशन असू शकते का? नाही असू शकत. हे झाले इकडचे 6 तिकडचे 6 मिळून झाले 12. राईट. आता मी सी ला सुरुवातीला ठेवून बघतो, सी ए बी डी, सी ए डी बी. राईट. सी बी ए डी, सी बी डी ए, सी डी ए बी, सी डी बी ए. या 6 पेक्षा वेगळी काही कंडिशन असू शकते का? अजून सी ला सुरुवातीला ठेवून नाही असू शकत. इकडे बघा, डी ए बी सी, डी ए सी बी. राईट. डी बी ए सी, डी बी सी ए, डी सी ए बी, डी सी बी ए. राईट. मी काय म्हणालो होतो तुम्हाला की या सगळ्यांना कॉमन ठेवून बघा. कसं? एबीसी ला जर का आपण कॉमन घेतलं तर काय काय येणार आहेत बघा.
बापरे. काय होणार आहे सुरुवातीला ए ला जर का आपण ठेवलं तर ए ए ए आणि इथे डी येणार आहे बरोबर. नंतर ए ए डी ए. जिथे जिथे तुम्हाला इथे एबीसी दिसत आहेत मला तिकडे सगळ्यांना ए ए लावायचं राईट. ठीक आहे. नंतर काय दिसणार आहे ए ए ए ए ए आणि डी राईट. जिथे जिथे हे तुम्हाला करून दाखवावंच लागेल मला हे ए ए डी ए याच्यासाठीचं झालं ते. ठीक आहे. आता उरले शेवटचे दोन काय ए डी डबल ए डबल एक मिनिट इथे सॉरी इथे डी आहे बी नाही येणार डी आहे ना सलगवाले. एक मिनिट ए डी ए ए राईट. ही कंडिशन झाली कॉमन वाल्यांची. मग आता इथे काय असणार आहे ट्रिपल ए डी डबल ए डी ए ट्रिपल ए डी. बघा ना बी सी ए बी ला ए लावायचे सी ला पण ए लावायचं आणि ए ला ते आहे आणि डी जसं तसं ठेवलं. त्याच्यानंतर ए ए डी ए ए डी डबल ए ए डी डबल ए आला इथे. ठीक आहे. पुढे आता इथे बघा काय होणार आहे ट्रिपल ए आणि मग डी येणार आहे. ट्रिपल ए आणि डी मग डबल ए डी ए ट्रिपल ए डी डबल ए डी ए ए डी डबल ए ए डी डबल ए आला. आणि डी ला जर का कॉमन ठेवून तर आता सगळ्याचे शेवटी एच येणार कारण की एबीसी एबीसी मध्येच सगळ्यांचे परम्युटेशन्स बसत आहेत. काय सांगितलं तुम्हाला एबीसीच्या जागी तुम्हाला डायरेक्ट ए एच लावायचे सगळ्या ठिकाणी. किती वेळेस झाले ते अजून एकदा ओके डी ए ए. थोडंसं आता याला मिनिमाइज करून बघूयात आपण. बघा दिसतंय तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर. ठीक आहे. इथे किती जण झाले 24 जण झालेत. प्रत्येक जण वेगवेगळा दिसतोय मला प्रत्येक जण. ठीक आहे. एकदा एबीसीडी लागल्यानंतर तुम्हाला परत कुठेच एबीसीडी दिसत नाहीये. एकदा बी डी सी ए लागल्यानंतर इथे कुठेच तुम्हाला बीच्या लाईन मध्ये बी डी सी ए दिसत नाहीये. म्हणजे प्रत्येक जण एक वेगवेगळा काउंट केला जाणार आहे. इथे बघा इथे डी ए डी आणि ट्रिपल ए सगळे एकसारखेच दिसत आहेत. इथे सगळे काय दिसत आहेत मला एकसारखेच दिसत आहे म्हणजे यांचा काउंट काय झाला एक राईट. आता बघा ट्रिपल एडी किती वेळेस आहेत. ट्रिपल एडी हा एकदा झाला हा दुसऱ्यांदा झाला हा तिसऱ्यांदा झाला हा चौथ्यांदा झाला हा पाचव्यांदा झाला त्याच्यानंतर अजून हे का सहाव्यांदा झाला. 1 2 3 4 5 6 सगळे मला एकसारखेच दिसत आहेत म्हणून यांचा मी एक काउंट पकडला. ह्या सगळ्यांचा एक किती झाला हा एक आणि हा एक 2 झाले. आता बघा डबल ए डी ए बघायचे तुम्हाला. डबल ए डी ए राईट. आपण याला वेगळं काहीतरी वापरूयात. हा डबल ए डी ए ला आपण याचे सर्कल करूयात. इकडे बघा डबल ए डी ए झालं 2. डबल ए डी ए हा तिसरा. डबल ए डी ए हा चौथा. त्याच्यानंतर डबल ए डी ए पाचवा आलाय. डबल ए डी ए हा 6वा. हे 6 मला एकसारखेच दिसत आहेत. डबल ए डी ए किती झालं यांचा मग हा 1 झाला. आता हा तिसरा टाईप सापडलाय मला. चौथा टाईप बघा कसा असणार आहे. यांच्यापैकी चौथा टाईप ए डी डबल ए. हे बघा हे इथं झाला 1 ए डी डबल ए हा झाला दुसरा ए डी डबल ए हा झाला म्हणजे बघा ना 1 2 3 4 5 6 6च्या 6 मला एकसारखेच दिसतात म्हणजे यांचा झाला एक काउंट. किती झाले 4च वेगवेगळे फॉन्ट दिसत आहेत मला. 4च वेगवेगळे टाईप दिसत आहेत. आलं लक्षात. कुठला कुठला वाला दिसला एक तर डी ट्रिपल ए वाला एक दिसला म्हणजे जरी ते कितीही जरी असले तरी तसा एकच फॉन्ट आहे ना. वेगळा आहे का हा याच्यापेक्षा वेगळा काय काहीच नाहीये सेमच आहे. हा एक फॉन्ट. मग कुठला दिसला ट्रिपल ए डी दिसला डबल ए डी ए दिसला मग ए डी डबल ए दिसला. हे वेगवेगळे 4 म्हणजे हे सगळे मिळून किती झालेत माझ्याकडे फक्त 4 जण झालेत.
4च वेगवेगळ्या टाईपनी बसवू शकतात, ते भले नंतर कशीही बसवते, बरोबर आहे, फक्त 4च. आता बघा याच्यामध्ये काय झालंय, 2/1 म्हणजे काय, 2 चे 1 वरच आले, म्हणजे याला काय केलं आपण, भागिले 2 केलेले, भागिले 2 केले, राईट. भागिले 2 म्हणजेच काय, मी तर म्हणतो 2चं फॅक्टोरियल घेतलंय आपण, 2चं फॅक्टोरियल घेतलंय, राईट. म्हणजे काय, 2चं फॅक्टोरियल म्हणजे काय, जेवढे डबल झालेत तेवढा फॅक्टोरियल, राईट. किती जण डबल आहेत इथे, 2 जण डबल आहेत, तर 2चं फॅक्टोरियल. 2चं फॅक्टोरियल किती येतंय, 2च येते, मग भागाकारात आपण 2 टाकले, ठीक आहे. आणि 2 ला भागाकारात 2 टाकलं म्हणून इथे 1 आलं. इथं बघा 6चे किती झालेत, 2 झालेत, म्हणजे भागाकारात किती होते, 2. भागाकारात 2 म्हणजेच 2चं फॅक्टोरियल, 2चं फॅक्टोरियल म्हणजेच काय, 2 डबल आहेत म्हणून 2चं फॅक्टोरियल. 2चं फॅक्टोरियल किती येतं, 2 येतं. बघा आता सेम तसं इथे करूयात. किती जण डबल आहेत, ह्या ABCD आणि AAAD मध्ये हे 3 जण डबल आहेत, म्हणजे 3 झाले ना. मग काय, रिपिटेशन्स किती आहेत, ह्या रिपिटेशन साठी चालू आहे, 3 जण रिपीट आहेत म्हणजे 3चं फॅक्टोरियल. अरे फॅक्टोरियलचं साइन का निघत नाही, 3चं फॅक्टोरियल. 3चं फॅक्टोरियल किती येतं बघा बरं, मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. 3चं फॅक्टोरियल म्हणजे काय, 3चा कमी कमी संख्या करत 1 पर्यंत यायची गुणाकारासाठी, म्हणजे किती, 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 1 6च. मग 24 भागिले 6 म्हणजे किती येतात बघा, 4 येतात का, आले. हे झालं तुमचं रिपिटेशन वरचं, की जेवढे रिपिटेशन असतील तेवढे तुम्हाला काय करायचे आहेत, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, तुम्हाला तेवढे फॅक्टोरियल्स मध्ये खाली छेदामध्ये पकडायचे आहेत, ठीक आहे. जेवढे जण तुम्हाला रिपीट दिसतील तेवढे फॅक्टोरियल मध्ये पकडायचे आहेत, ठीक आहे. हे लेक्चर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.